नमस्कार. तर आजच्याला आमची बाजरी ती करून ठेवलेली ती घरात घ्यायची या. तर चाललंय आता मोर आत्या मामा सोला दाजी गेले ते आणि मी पण निघाली या. कारण 2-3 दिवस झालं दाणं केलेलं पण वाळाय घातलं होतं आम्ही. ऊनच नाही पडलं, पाऊसच चालू झाला. बाजरी केल्याच्या नंतर रात्री तर रात्रभर पाऊस तर पार सकाळी 8 वाजताच उघडला. मग त्याच्यामुळं मामा काय म्हणलं की आपलं नंतर परत चांगलं ऊन पडल्याच्या नंतर एखाद दिवशी दाणं वाळवू. आता आपलं वाळवायचं राहू द्या, घरात घ्या. तर मी आता गाम्याने भरायला बादल्या घेऊन चालली आणि बाकीची दाजी सुला त्या सगळी पुढे गेले तर या. सागर पण हाय मोर. मामा बांधायला चाललंय काय आता? काय बाया बघा बघा, पाऊस वरा कोण आला म्हणून आला. काय टाइमच नाही, टाइमच नाही ना. पालं नाही आपली चांगली. पालं नसल्यामुळे घरी न्यायचंय आपल्याला, नाही तर वाळून द्यायचं होतं आठवडाभर. सागर येतो ना गिलास खाली चेअर बदलाव. लय जड पिशवी आहे. दाजीन मी उचलीत होतो तर लय जड लागते. आता हिथून उचलून साईडला ठेवायच्या, हिथनं परत घरी न्यायच्या, घरनं परत गाडीनं खाली घ्यायच्या. लय परतच्या वेळेस आता ऊन चांगलं पडन तवा वाळायला परत गाळायला लागणार आहे. त्यामुळे सध्या आम्ही मामा म्हणतात आपण तोंड नको लावायला, एखाद्या दिवशी चांगलं ऊन पडल्याच्या नंतर 2 दिवस चांगलं वाळून देऊ आणि मग तोंड लाव पोत्यांची सगळ्या. हालरचा ट्रॅक्टर का म्हणजे तुझ्या खाल्यावर द्यायचा आणि मग तू दाणं करायला घेऊन जायचा का वावरात? होय, चांगलं काम चाललंय तुझं. मग आत्या बी आल्या आता पिशव्या घेऊन. मामाचं चाललंय सुडी काय ते गऱ्या का घरी लावून घ्यायचे मग त्याच्यात दडायचं माझ्या पोरांनी बारक्या. लय गऱ्या लागायच्या नाही 20-25 खाड्याव. काय काय ठिकाणी आख्या वावरानेच गऱ्या असायच्या त्या. हा घर सागरला त्याच्यात दडायला. आता झालं दाणं भरून मामा निघालं घरी. मोर दाण्याचं कट खाली घ्यायला मामा ना आत्या आणि सुला आणि मी तर गाडी दाजीच्या उचलू लागायला टाकायचं. तिथं कसं करायचं बघा येऊ आहे मग आम्ही सांगा तसा. चाललंय दाजींचं मामांचं पोती लावायचं. पण ते वर गेलं की गॅस माणसं लागते. आता बाजरी सगळी घरात घेऊन आलो आणि थोडस आता दळण करून मी मलिदा करायला बाजरी दळून घेणार आहे. नवी बाजरी म्हणजे पहिल्यांदा आपला देवाला बी निवद होतो आणि पोरा स्वरांना खाऊ पण वाटतो.
बाजरीत अगदी खडा नाही का माती नाही काय नाही, लय निर्मळ आहे. फक्त हे अशा लुंग्या येतात, लुंग्या म्हणजे त्या बुरुंज्या एक अर्धी आपली, तर मग ते काढायची निवडून, किंवा कुडी आपलं काढ येतात काटकं कुटकं. तूप वाढलं की कोंबड्या तिला पळतच आले नसते. त्यांना माहिती ना दानच वाजतं म्हणून तसं. भाकरीचं पीठ बाजरीचं दळून घेतलं या, नवीन बाजरीचं ना, नवीन बाजरीचं त्याचा मलिदा बनवायचा आहे. पीठ पण मस्त बाकी दळलंय अगदी. हा पोरांना ध्यान झालं, आत्याने बनवला होता ना एकदा, तर मला म्हणले आईने बनवलं तसं बनव आपल्याला खायला आता आपल्या बाजरीचं. होय. त्यांना वाटलं ना नव्या बाजरीचं काहीतरी गोड बनवतात म्हणून. तर चाललंय बाणाचं मस्त बाकी मलिदा बनवायचा, किंवा बाजरीच्या पिठाचा मलिदा बनवतात, आणि मग आपल्या देवाला निवद दावायचा. दाण्याची पोती घरात आणले त्यांच्या देण्यात आलं पोरांच्या ना. हो. तर मी पण होतो दिवसभर मेंढराकडं, त्यांनी मुड्यावलं दाणं आणलं, खाळ्यावलं घरामध्ये आता लावली थापी. मी मगाशी बघितली ठेकी थोडी थोडीच भरली. ते किती भरली सगळी? 24 भरली. 24 भरली ना. कारण उचललं ना असं आण म्हणजे नाही का उचलायसाठी, परत वाळवायच्यात म्हणून तोंड बी नाही लावली. तिथं 14-15 भरली होती सगळी, म्हणजे मोठाली नाही का, 80-90 किलोचं एक एक. हा तिथं ना हा. भरली होती. मग त्याची इथं 24 भरली माझा. हा 10 वाढली काय. हा. आता हे 50 किलोच असेल एक एक. मग काय हा हे बरंच उचललं आम्ही. हा ना. तिथं आल्या दाजी आत्या मामा आम्ही तिथं उचलून येत होतो मिन्सला. रिझल्ट लागायचा. अहो तुम्ही मेंढरा गेले नाही तर तुम्हालाच लावायचं होतं. मी मेंढ्या जायचे होते, नाही तर मग आत्या. पावसा पाण्याची मेंढर पण पळती इकडे तिकडे नाही. हा चांगलं रानामध्ये पाणी फुटले वर. कुठलं ना हा वाहतंय पाणी. नळ्या हा पाऊस लय झाला हा ना, पाऊस पडून गेला आणि मग खडा फुटला रानाचा, त्यामुळे बाजरी बी नाही वाळली पावसामुळं. हा ना. आता परत वाळाय घालायला लागेल. मस्त वाळाय टाकली होती बाजरी, तर सारखा पाऊस कधी जोरात याचा, कधी रिमझिम, कधी मारदाळ. मस्त बाकी ती भाकर ना बाण हा नवीन पिठाची. हा नवीन बिन काय जुनं असलं तरी भाकर चांगली घेते की त्याला. अगदी बाणाने मोठी भाकर बनवली रापाटी. पोरं मला काय म्हणले एक दिवस, मी पिठाची भाकर चाळून करीत होती, हा मला म्हणले आई पीठ चाळून भाकर करायची नाही. होय हा का. तशीच करायची बिन चाळता. आम्हाला मलिदा बनवून दे का. नाही मग काय म्हणजे सारत सांगितलंय पीठ चाळून भाकर करायची नाही. असं ना. हा कशाला होतं रे दादू ते, कसं सांगितलंय तुम्हाला सरांनी, कशाला ये पौष्टिक असते. हा होय. म्हणून सर म्हणलं चाळून करायची नाही. मग ती पौष्टिक असते का आपल्याला, त्याच्यात जीवनसत्व असतं का असं म्हणून ना. ते माझ्या देण्यात आला आता, त्यामुळं पीठ चाललं नाही ना. नाही चाळणीचं दररोज देणं होतं. चाळण असतेच द्याव्यात, असून द्यावं. कसं आहे किळस मिळस चाळ नाही का त्याच्यात अजिबात, पण किळस बिळस एखादा दुसरं काय तर. आणि आपल्या घरचं गिरणीत म्हणजे काय नसतं, आपण म्हणजे निर्मळवाणी नेमकं जी एकच दळण दळायचं ना, 12 दळण असल्यावर मग असतं सारखं हे. पण ह्या गिरणीत म्हणजे काय नाही, जाडून एकदा टाकलं की परत लगेच जाडून नंतर दळायच्या टायमालाच बघायचं ना त्याला. झाडाला पाणी घालता घालता देणार अचानक. होय पोरांनो, आज काय खायचे मग. मलिदा. होय
मी नाने मयूर बसलाय तर बाकीचे आहेत आतमध्ये घरात गेले ते तिकडं. चांगल्या भाकरी होत्या ते. चांगल्या होतीत ना. हा. म्हणे ताय पण अगदा ताज्या ताज्या दुधावर ताव मारती या. आत्ताच दूध काढलं सुलानी आणि लगेच तिला ठेवलं किंवा मग पोरं तर ठेवते आणून. बोलता बोलता भाकरी झाल्या. हा ना. मग काय हो 1 तास मी जेवण आहे त्यानं औषध मारिलं. मामाला हिंदी मारायला हा ना, दादाला हिंदी पण येते मारायला. ते म्हणजे कामगार सगळं हिंदी मारून मारून शिकला. हिंदी बोलणार आहेत ना, त्यामुळं दादा हिंदी. आता भाकरी झाले सगळ्या. 2.5 भाकरी चुरू का मामा? आता 2.5 भाकरी घेतल्या तर मस्त अशा बारीक करून घेते. म्हणे ताय पण आली पुढं. हा मग आता बघायचंय तिला ना. खायचंय तिला. भाकर चांगली आणि बारीक करून घेणार आहे मी. गरम गरम भाकर आहे. गाडी कोणाची आली? थोडी वाढवली ना भाकर. वाढवली परत घेतली 1.5 भाकर. म्हणलं चांगल्या 4 भाकरीच करावं म्हणजे पोरं सोरं देव आहे. जुनी बरी काय. आता गुळ चांगला बारीक वरटेने करून घेतला. चांगला पावसर गुळ आहे. छे आता गुळ आणि भाकर चांगली चुरून घेतली. आता तूप बी चांगलं गरम झाले. तू लिहून झाले बाहेर पकडे कर बाळा तिला दे इकडं. आता तूप ओतून घेते त्याच्या. मला ती ताटली घे इकडे वरली. मस्त बाकी चाललंय बाणायचं बाजरीच्या पिठाचं मलिदाचं लाडू बनवायचं. मलिदा बनवलं की देवाला निवद दावायला लागतो ना दादा. म्हणजे पहिल्यापासून बाजरी काढली की दाणे केले की दळून आणायचं आणि आपली बाजरीचं मलिदा करून मसोबाचं नाव आहे पहिलं. बाकीच्या दुसऱ्या देवांना पण दावायचं पण मसोबाचा मान जास्त आहे म्हणजे असं म्हणतात. आईने पण एकदा बनवलं होतं ना आई. आजोबा पजोबापासून मलिदा लागतोच करायला ना. बाजरी झाली की आपला मलिदा करायचा देवाला दावायचा आणि मग आपल्या भाकऱ्या करायच्या खायच्या. मसोबा आपल्या वावरात दोन मसोबा राखणदारच असतो ना. पांढरीचा मालक आहे. पांढरीचा मालक.
मस्त बाकी बाणाने बनवला. लाडूच बनवले हा लाडूच बनावं बाजरीच्या पिठाचं. भाकरीचं. आपल्या वावराचं नाव एका वावराचं नाव मसोबाचं वावर म्हणतो. पहिल्यापासून बापू त्या बरं मसोबाच्या वावरात जायचे. तिकडं पट्टीमध्ये मसोबा आहे, त्याला मसोबाचा वावर म्हणतो आम्ही. तिकडं साईडला आहे दुसरा वावर डोंगराच्या कडेला एकदम. झालं ना बाणाय? तांबे आणतो सांगा. हा झालं तर काय मस्त असं लाडू बनवून घेतला आता. तर आता देवाला पहिला निवद दावून घ्यायचा आहे आणि मग घ्यायचा आहे आस्वाद मलिद्याच्या लाडूचा. लाडू देवा मसोबा महाराज समजे देवा महाराजा. अगदी पंगातच बसली हा. हा मग देवाच्या नावाने दर्शना. आले का हो चांगपणे म्हणला बाबू. हा चांग बरेच म्हणायचं तर काय. चांगपणे मसोबा महाराजा. बाजरी चांगली होऊन ये दरवर्षी. दाजी आता बाहेर गेले ना. हं. दाजी गेले ते पण आता काय. लाडू गुळाने तुपाने नाही रंग. आणि तुम्ही हा द्या की मला पण बिरा दादा मनी जायला द्या, मनी जायला द्या. बिरा गावात तुझं भांड कुठं मध्ये हा बाहेर तू द्या पुढं पुढं ठेव. ठेवची जमा. भांड घेऊन त्या बाहेर मग ठेवा दे पाहिजे. हं. भांड्यात ठेवायचं तुझ्या. गुळ लोक आता खात नाहीत पहिल्यासारखे. बाजरी बागड गुळ काय लागतो छान. तूप असल्यामुळे अजून रंगाला. एक नंबर.